श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मथूचं लग्न श्रींनी अण्णा भटजींबरोबर करून दिलं. तिला पहिला पुत्र झाल्यावर बाळाला घेऊन ती श्रींच्या दर्शनासाठी गोंदवल्यास आली. श्री मंदिरात बसले होते. मथूने दर्शन घेतले. श्री मनस्वी आनंदित झाले व त्यांनी नातवाला मांडीवर घेतले. जरा वेळाने श्रींनी एकाला बोलाविले आणि रामाच्या पायातील चांदीचे वाळे काढून आणण्यास सांगितले. वाळे आणल्यावर श्रींनी ते वाळे मथूच्या बाळाच्या पायात घातले. रामाच्या पायातील वाळे मथूच्या बाळाच्या पायात घातल्याची बातमी हा म्हणता मठात सर्वत्र पसरली. मठकरी मंडळीत कुजबूज सुरू झाली. काहींना ते आवडले नाही. खरं आहे, श्रींच्या वात्सल्य प्रेमाची कल्पना त्यांना काय येणार. संध्याकाळपर्यंत कुजबूज सुरू होती. इतक्यात एक बैलगाडी आली. त्यातील गृहस्थाने मंदिरात येऊन श्रींचे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली की त्यांनी रामासाठी चांदीचे नवे वाळे तयार करून आणले आहेत, त्याचा श्रींनी स्वीकार करून ते रामाच्या पायात घालावेत. ते गृहस्थ रामास नवस बोलले होते की अमुक अमुक काम होऊ दे, तुझ्या पायात चांदीचे वाळे घालीन. श्रींनी वाळ्यांचा स्वीकार केला आणि मंडळींच्याकडे पाहून म्हणाले, पाहिलं, रामरायाला जुन्या वाळ्यांचा कंटाळा आला होता म्हणून ते काढले, तर हे नवे आले. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आपले सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्या प्रत्येक भक्ताचे असेच प्रेमाने लाड पुरवत असतात. काही वेळा ते समजतसुद्धा नाही, परंतु नंतर त्याची आपल्याला प्रचिती येते. आणखीन एक विनंती म्हणजे या चॅनलला कृपा करून सबस्क्राईब करा, जेणेकरून श्री महाराजांच्या नवीन नवीन कथा तुम्हाला ऐकवण्यात आनंद होईल आणि नवीन नवीन कथा तुमच्यासमोर येत राहतील. आपल्याला कुणाला श्रींबद्दल काही अनुभव आला असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपला व्हॉट्सअप नंबर देत आहे, त्याच्यावरतीही आपण पाठवू शकता, जेणेकरून श्री महाराजांचे प्रेम आणखीनच वाढत राहील. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. महाराज